बहीण भावाच्या नात्याचा व्यवहार केला अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली आहे। आम्हाला मत नाही दिलं तर पैसे परत घेऊ असं भाजपचे 2 आमदार म्हणतात असा टोलाही सुळेंनी लगावलेला आहे। त्याला चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलंय। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असताना मोठ्या ताईंना पोटदुखी होत असल्याची टीका चित्रा वाघ यांनी केली आहे। मला कालच लातूरमध्ये मी होते तेव्हा मला सांगितलं की महाराष्ट्र मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैशाचा वाटप सुरू झालंय। आनंदाची गोष्ट आहे। जर मतदान केलं नाही तर आम्ही हे पैसे परत घेऊ शकतो। हे माझं म्हणणं नाही आहे ना, हा फेक नॅरेटिव्ह आहे। तुमच्या सगळ्या इथे जेवढे कॅमेरे ह्या सगळ्या चॅनल्सनी आणि वर्तमानपत्रांनी ही बातमी दाखवलेली आहे आणि एक नाही म्हणले 2-2 आमदार तेच वक्तव्य करतात, तेव्हा मग कुठेतरी पाणी मुरते। नमस्कार, राज्यातल्या माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींनो, महायुती सरकारने जाहीर केल्याप्रमाणे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणं सुरू झालंय आणि लगेच बारामतीच्या मोठ्या ताईंची पोटदुखी सुद्धा समोर आली। स्वतः काही करायचं नाही आणि दुसऱ्याने केलेलं बघवत नाही अशी त्यांची अवस्था आहे। बारामतीच्या मोठ्या ताई, तुम्ही आयुष्यभर बोट मोडत बसा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।